नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी वांग्याचे काप. कोणीही बनवू शकतात बरे वांग्याचे काप. साधी सोपी पटकन होणारी रेसिपी पाहूया. रेसिपी वांग्याचे काप. आज रेसिपी वांग्याचे काप. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर वांग्याचे काप रेसिपी मी अपलोड केलेली आहे. आज थोडंसं व्हेरिएशन करून ही वांग्याचे काप रेसिपी आपल्याबरोबर आज मी शेअर करते. ज्यांना कोणाला वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. मी एक मोठं असं वांग घेतलेलं आहे, पण वांग आत्ता चिरायचं नाही. चिरल्यानंतर वांगी काळी पडतात. वांग्याचे काप बनवण्यासाठी मसाला बनवते. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट वापरलं तर छान रंग येतो. 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, अर्धा चमचा लिंबाचा रस. मिक्स करते. थोडंसं पाणी घालते. जास्त ओलसर करायचा नाही मसाला. मिक्स करून घेते. मसाला बनवून तयार. वांग कट करते. वांग्याचे काप करून घेते. जाड किंवा पातळ कसे हवे तसे तुम्ही काप करू शकता. वांग्याचे काप करून घेतलेले आहेत. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. या बाउलमध्ये पाण्यामध्ये मीठ घालून ठेवलं होतं. हे काप मिठाच्या पाण्यात घालते. मिठाच्या पाण्यामध्ये वांग्याचे काप धुवून घेतल्यानंतर दाबून घट्ट पिळायचे आहेत. ते कॉटनचा कपडा घ्यायचा आणि हे वांग्याचे काप आहेत ते आपल्याला कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत. नाहीतर वांग्याचे काप कुरकुरीत होणार नाहीत. थोडं असं कपड्याने दाबून मी ते कोरडे करून घेते. वांग्याचे काप कोटिंग बनवते. वांग्याचे काप आपल्याला कोट करायचे आहेत. लहान वाटीने 1 वाटी मी बारीक रवा घेतलाय. अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाव चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ. मिक्स करते. रवा आणि तांदळाचं पीठ प्रमाण कमी अधिक करू शकता. वांग्याची एक चकती घेतलेली आहे आणि मसाला लावते. व्यवस्थित मसाला लावायचा म्हणजे मसाल्याची चव आपल्याला खाताना लागेल. एका बाजूने मसाला लावून तयार आहे. आता वांग्याच्या चकतीला दुसऱ्या बाजूने मसाला लावते. असं छान असं हे रवा आणि तांदळाचं पीठ कोटिंग करून घ्यायचं आहे. वांगी रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. आपण पाहू शकता. मस्त असे वांग्याचे काप कोट करून तयार आहेत. पाहू शकता. बाकीचे सगळे वांग्याचे काप मी असे मसाला लावून कोट करून घेते. पॅन तापत ठेवलेला आहे. थोडंसं तेल शॅलो फ्राय करते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर थोडी गॅसची फ्लेम लो करायची आहे. शॅलो फ्राय करते. वांग्याचे काप टर्न करते. पाहू शकता. अगदी
हळूवार शॅलो फ्राय करायचे आहेत। एक वांग्याचे काप शॅलो फ्राय करून स्पॅच्युल्यावर काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता अगदी कॅमेऱ्याच्या जवळ। कुरकुरीत वांग्याचे काप रेसिपी तयार आहे। आपला वेळ काढून रेसिपी पाहता त्याबद्दल धन्यवाद। अशा छान आणि व्हेरिएशन नवीन रेसिपी मी आणखीन घेऊन येणार आहे। नमस्कार।